तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 ची आपण सुरुवात करत आहे। क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला जो दिलेला आहे, यामध्ये आपल्याला कन्सेप्ट बिल्ड झाल्या पाहिजे या हेतूने आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे। जर आपण बघितलं तर परीक्षेमध्ये असे आपल्याला क्वेश्चन विचारले जात नाही, म्हणून खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज असतात का सर या क्वेश्चनचा आन्सर कसं काढायचं, खूप अवघड वाटत आहे। तर बाळांनो, काळजी करायची गरज नाही, फक्त तुमच्या कन्सेप्ट बिल्ड झाल्या पाहिजे म्हणून आपल्याला हा क्वेश्चन देण्यात आलेला आहे। ओके, तर आपण काय करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि सोबत सोबत त्याला सॉल्व पण करू। क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्या स्क्रीनवरती आहे, त्यामध्ये 3 आपल्याला सब क्वेश्चन दिलेले आहे, त्यापैकी पहिला आपण स्टार्ट करू। पहिले प्रॉपर रीड करून घेऊ, बिकॉज वर्ड प्रॉब्लेम आहे, रीडिंग खूप इम्पॉर्टंट आहे। तर बाळांनो बघा काय सांगितलेलं आहे, देर आर 8 ट्रीज इन द विलेज। एक गाव आहे आणि त्या गावामध्ये जे झाडं आहे त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे ए। त्या गावामध्ये जे ट्रीज आहे त्यांना काय सांगितलं त्यांनी ए, व्हेरिएबलने डिनोट केलेलं आहे। गावामधल्या ट्रीजला म्हटलेलं आहे ए। इफ द नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीज इन एव्हरी इयर बाय बी। दरवर्षी काय होते, नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीज होत आहे आणि जेवढे ते इन्क्रीज होते त्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, बी नाव दिलेलं आहे। ओके, गावामध्ये ए नावाचं ट्रीज आहे, म्हणजे जेवढे ट्रीज आहे त्यांना काय सांगितलं त्यांनी ए, आणि जेवढे ते इन्क्रीज होते सारखं सारखं दरवर्षी सारखं इन्क्रीज होते त्याला ते म्हटले बी। तर यावरून ते म्हणताय आपल्याला फाइंड करायचं, देन हाऊ मेनी ट्रीज विल देअर बी आफ्टर एक्स इयर। तर एक्स इयर नंतर किती ट्रीज असणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे। घाबरायची गरज नाही। सगळ्यात पहिले काय करू आपण, क्वेश्चनच्या सुरुवातीला क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला जो 1 आहे, आन्सर कसं लिहायचं बघा, आन्सर वरून समजेल। देअर आर ट्रीज इन द विलेज इज इक्वल टू ए। गावामध्ये किती ट्रीज आहे, ए ट्रीज आहे, काही अडचण। त्यानंतर दरवर्षी काय होत आहे ते इन्क्रीज होत आहे, काय होत आहे इन्क्रीज। इन्क्रीज कितीने होत आहे, इन्क्रीज इन द ट्रीज बाय बी। दरवर्षी कितीने इन्क्रीज होत आहे, बी ने। तर आपल्याला यावरून इक्वेशन फॉर्म करून दाखवायचं बरं का। पहिले मी इन्फॉर्मेशन लिहून घेतोय आणि आपल्याला एक्स इयर नंतर किती त्या ट्रीज असणार आहे ते सांगायचं आहे। काहीच काळजी करायची नाही बघा बाळांनो। आपल्याकडे किती ट्रीज आहे बाळांनो, सर आपल्याकडे ए ट्रीज आहे। जर व्हेरिएबलमध्ये नाही समजत असेल तर मी नंबरमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। समजा आपल्याकडे 5 ट्रीज आहे, किती ट्रीज आहे, एच्या जागेवर आपण काय घेतोय 5 ट्रीज आहे। ओके, आणि दरवर्षी काय होते 3 ट्रीजने काय होते ते इन्क्रीज करत आहे, दरवर्षी 3 ट्री ॲड होत आहे। ओके, 3 ट्री ॲड होत आहे, समजते ना, 3 ट्री 3 झाडं ॲड होत आहे। तर आपण काय करतो, समजा मागच्या वर्षी माझ्याकडे 5 ट्री होते आणि यावर्षी कितीने म्हणजे कितीने इन्क्रीज झालं 3 ने, तर आपण काय म्हणणार मग माझ्याकडे टोटल ट्री किती झाल्या 8, बरोबर आहे। नेक्स्ट इयरचा विचार केला तर माझ्याकडे आता किती ट्री असणार आहे, पहिले किती आहे माझ्याकडे 8 आणि दरवर्षी कितीने इन्क्रीज होते 3 ने। इथं दरवर्षी बाय बी ने इन्क्रीज होते, आपण बी ला काय सपोज केलं 3, तर इथं किती होणार 11 ट्रीज। नंबरमध्ये आपल्याला लगेच समजतं, व्हेरिएबलमध्ये समजत नाही। पण इथं मी जेव्हा तुम्हाला हे टोटल काढून दाखवतोय तर आपण काय करतोय, पहिले आपल्याकडे ट्रीज किती आहे, सर पहिले आपल्याकडे ट्रीज आहे ए, दरवर्षी कितीने इन्क्रीज होत आहे बाय बी ने। तर आपण इथं एक इक्वेशन तयार झालं ए बी। आपल्याला असं एक्स इयर नंतर किती ट्री फॉर्म होणार आहे ते सांगायचं आहे। ह्या बी ला काय करणार, एक्स ने मल्टिप्लाय केलं तर आपलं इक्वेशन फॉर्म होणार ए प्लस बी एक्स। आपल्याला असं इक्वेशन तयार करून दाखवायचं आहे। फायनल आन्सर आता तुम्हाला नंबरमध्ये समजून सांगितलं, तुमचं फायनल आन्सर काय असलं पाहिजे, फक्त एवढंच लिहायचं आहे तुम्हाला, ए प्लस बी एक्स। ओके, आपल्याकडे ए ट्रीज आहे, दरवर्षी बी ने इन्क्रीज होते आणि एक्स इयर नंतर आपलं जे पण नंबर येणार आहे ते ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवलं तर समजेल। म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे समजा पहिले 5 ट्रीज होत्या, त्यानंतर दरवर्षी 3 ने ॲड होत होतं आणि 10 वर्षानंतर किती, तर मल्टिप्लाय काय करणार मी 3। इथं माझं आहे 5 प्लसमध्ये मल्टिप्लिकेशन केलं तर 30 इंटू 30 प्लस 5 दॅट इज 35। तर आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो, पण आपल्याला व्हेरिएबलमध्ये दिलेलं आहे म्हणून आपल्याला ह्या असं इक्वेशन तयार करायचं आहे ए प्लस बी एक्स। होप सो तुम्हाला कळालं असेल। क्वेश्चन नंबर सेकंड बघा, सेकंड म्हणजे याच्यातला सेकंड सेम आहे बाळांनो। ओके, पुढे बघा काय दिलेलं आहे, फॉर द परेड देर आर वाय स्टुडंट। एक परेड नसते बाळांनो, परेड आपण शाळेमध्ये असेंब्लीच्या वेळेस लाईन तयार करतो ना परेडमध्ये, ते असं आपण करतो। ओके, टक टक कधी तुम्ही शाळेत केलेलं आहे का असं बघा, ते आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या वेळेस परेड लागते ना, राईट, आलं लक्षात। तर आपल्याला सांगितलं एक परेड आहे, परेडमध्ये काय केलं, जे रो आहे, रो समजतं तुम्हाला बघा, रो असे आडवे जे असतात त्यांना काय म्हणतो रो, आणि उभे जे असतात त्यांना काय म्हणतो कॉलम। तर ते काय म्हणताय, ह्या रो मध्ये जे स्टुडंट आहे त्यांना काय म्हटलो आम्ही वाय। रो मध्ये जे स्टुडंट आहे, हे असे स्टुडंट आहे ना,
त्यांना काय म्हणलो आम्ही वाय म्हटलो. ओके, चला एवढं समजलं आम्हाला. आणि हे जे वाय स्टुडंट आहे, वाय स्टुडंट मिळून काय करताय, काही काय करताय, अशा खूप साऱ्या रो फॉर्म करताय. बरोबर आहे. असे वाय स्टुडंट असे लाईनीत जर उभं राहिले तर काय फॉर्म करणार आहे, ते असे रो फॉर्म करणार आहे. येते एक लक्षात तुमच्या, बघा त्यांनी असे रो फॉर्म केले. अरे कळतंय का, रो 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 फॉर्म केलेले आहे. ओके, असे रो, यांना काय म्हणतो आपण, रो म्हणतो बाळांनो. बरं, ते यांनी आपल्याला विचारलं देन हाऊ मेनी स्टुडंट आर देअर फॉर द परेड इन ऑल. मग ह्या अशा रो ज्या फॉर्म झाल्या असेल, खूप साऱ्या रो फॉर्म झाल्या असेल, त्या रोमध्ये किती स्टुडंट आहे. आता जर आपल्याला नंबर दिले असते तर आपण नंबरवरून डायरेक्ट टोटल करून सांगितलं असतं, पण यांनी व्हेरिएबलमध्ये दिलेले तर आपण फक्त इक्वेशन फॉर्म करणार आहे. इक्वेशन फॉर्म करणार आहे. तर आपण कसं आन्सर लिहिणार याचं, तर बघा बाळांनो, सगळ्यात पहिले आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर स्टुडंट इन ईच रो आपण असं लिहिणार. बघा सगळ्यात पहिले समजण्यासाठी, स्टुडंट इन ईच रो इज इक्वल टू वाय, सॉरी काय आहे, वाय आहे, चालेल. आणि हे सगळे मिळून काय करताय, एक्स रो फॉर्म करताय, म्हणजे खूप साऱ्या रो फॉर्म करताय. तर असं आपण काय लिहू शकतो, स्टुडंट्स फॉर्म रो इज इक्वल टू एक्स. एका स्टुडंटला आपण काय म्हणतोय वाय, आणि ते जे रो फॉर्म करताय, अशा खूप सारे रो लाईन फॉर्म करताय, त्याला आपण काय म्हणतोय एक्स. तर आपल्याला सगळ्यांचं किती टोटल स्टुडंट आहे ते सांगायचं आहे. तर मग आपण कसं करणार, समजा मी जर तुम्हाला म्हणलो का एक असा रो आहे, त्याच्यामध्ये किती विद्यार्थी आहे, 5 विद्यार्थी. समजा असे किती विद्यार्थी आहे, 5 विद्यार्थी बाळांनो. आणि असे आपल्याकडे समजा किती रो आहे, 6 रो आहे. किती रो आहे, 6. तर मला सांगा टोटल विद्यार्थी किती. तर तुम्ही काय करणार, 5, एका रोमध्ये किती 5 विद्यार्थी आहे, आणि रो किती आपल्याकडे 1 2 3 4 5 6 मल्टिप्लाय 6 केलं तर लगेच सांगणार 30. बरोबर आहे. मग इथे पण आपल्याला काय करायचं आहे, लक्षात आलं तुमच्या, इथे पण काय करायचं आहे, तर आपल्याला सरळ सरळ स्टुडंट इन ईच रो मल्टिप्लाय नंबर ऑफ रो फॉर्म, एवढं जर केलं तर आपलं इक्वेशन फॉर्म होऊन जाईल. म्हणजे थोडक्यात वाय इंटू एक्स करा किंवा एक्स इंटू वाय, असं केलं तरी चालेल, असं केलं तरी चालेल. अरे कळतंय का रे, एकदम सिंपल आहे बाळांनो. चला शेवटचा क्वेश्चन त्यामधला व्हेरी पांचट, पण समजून घ्या. सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्याकडे समजा एक नंबर आहे 34. कोणता नंबर आहे, 34. 34 मधला जो हा 4 आहे, 4 ज्या जागेवरती आहे, जो प्लेसवरती आहे, त्याला आपण काय म्हणतो रे, कोणतं, युनिट प्लेस म्हणतो. काय म्हणतो, युनिट प्लेस. इथं जो आहे ना त्याला युनिट प्लेस म्हणतो, युनिट प्लेस, राईट. आणि 34 कसा बनलेला आहे, 34 30 + 4, बरोबर आहे ना, असं मिळून बनलेला आहे. म्हणून 4ला आपण कोणता प्लेस म्हणतो, युनिट प्लेस. आणि हा जो 30 आहे, 30ला आपण काय म्हणतो, 10th प्लेस. कोणता प्लेस म्हणतो, 10th प्लेस. पहिले या गोष्टी समजल्या पाहिजे. हा जो 10th प्लेस आहे तो कसा बनला, 3 × 10 केलं तर 30 होतं, बरोबर आहे. तर 10th प्लेसवरती आपला आहे 30 आणि युनिट प्लेसवरती आहे आपलं 4. 30 कसा बनतो, 3 × 4. जर तुम्हाला हे समजलं असेल तरच पुढचा क्वेश्चन समजणार आहे. मी पुढच्या क्वेश्चनचा आन्सर दाखवतो. बघा काय सांगितलेलं आहे, ते म्हणताय द 10th अँड युनिट प्लेस ऑफ अ 2 डिजिट नंबर इज m अँड n रिस्पेक्टिव्हली. म्हणजे 10th प्लेसवर जो नंबर आहे तो m राहणार आहे, आणि युनिट प्लेसवरती जो नंबर राहणार आहे तो n राहणार आहे. असं त्यांनी XYZ नंबर सांगितला, m आणि n. आणि ह्या दोघांमध्ये हा जो n आहे तो युनिट प्लेसवरती आहे, आणि हा जो m आहे तो कोणत्या प्लेसवरती आहे, 10th प्लेसवरती. पण 10th प्लेसवरचा नंबर कसा बनतो, त्याला मल्टिप्लाय 10 करावं लागतं, मल्टिप्लाय 10, बरोबर आहे ना. तर तुम्हाला त्यावरून सांगितलेलं आहे राईट द पॉलिनोमियल विच रिप्रेझेंट 2 डिजिट नंबर. काहीच डोकं लावायचं नाही, डायरेक्ट पण तुम्ही आन्सर काढू शकता, तिथे डोकं लावायची गरज नाही. युनिट प्लेसवरती कोण आहे, n आहे, आणि 10th प्लेसवरती कोण आहे, 10, आणि मल्टिप्लाय काय करणार याला 10, कारण 10th प्लेसवरती आहे. 10th प्लेसवरती जो पण नंबर असतो त्याला मल्टिप्लाय किती करतो आपण, 10. जर आपण 100 प्लेसवरती म्हणलो असतो तर याला मल्टिप्लाय किती केलं असतं आपण, 100, राईट ना बाळांनो. तर यांचा इक्वेशन कसं फॉर्म होणार आहे, इक्वेशन कसं फॉर्म होणार आहे सर, असं होईल का, 10 × m + n, कारण या दोघांचं ॲडिशन होतं. बघा 34 कसा बनवला होता, हा नंबर प्लस हा नंबर, मग हा नंबर प्लस हा नंबर, करेक्ट आहे ना. तर या दोघांचा आपण मल्टिप्लाय करणार, प्लस n मिळवणार. या दोघांचं मल्टिप्लाय काय तर 10m + n. तर आपल्याकडे हे पॉलिनोमियल फॉर्म होतं. एवढं सिंपल आहे. याचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं, काढून घ्या. हे फक्त इक्वेशन आहे. कन्सेप्ट बिल्ड करण्यासाठी हे 3 क्वेश्चन होते. येऊ आपण आता पुढच्या क्वेश्चनकडे. तर बाळांनो सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, ॲड द गिवन पॉलिनोमियल. आपल्याला आता ॲडिशन करायला शिकायचं आहे. एकदम जबरदस्त आहे बघा. मी याच्यावरती काही बेसिक लेक्चर बनवलेलं नाही, कारण ॲडिशन तुम्हाला यामध्येच करायला शिकवणार आहे. काय करायचं आहे, सगळ्यात पहिले स्टेप नंबर 1, क्वेश्चन नंबर जो सेकंड आहे आपला त्यामधलं फर्स्ट घेतोय बरं का. इक्वेशन काय दिलेलं बघा, इक्वेशन म्हणा किंवा पॉलिनोमियल म्हणा, काही अडचण नाही. आपल्याला दिलेलं आहे x³ - 2x² मायनसच आहे ना, मायनस नाही. हे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, पॉलिनोमियल दिलेला आहे, राईट. आणि सेकंड काय दिलेलं आहे, सेकंड पण दिलेला आहे आपल्याला सर -19x. ओके, -19x आहे का, नो सॉरी, आपल्याला दिलेला आहे 5x³ राईट +2x + 9.
बघा बाळांनो, ॲडिशन करायचं आहे. आपण जसं नंबरचं ॲडिशन करतो ना तसंच आहे, पण याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. बघा, कोणतंही आपल्याला ॲडिशन करायला जर इक्वेशन दिले किंवा एक्सप्रेशन दिले तर आपण काय करणार, सगळ्यात पहिले त्या एक्सप्रेशनला एकदा ब्रॅकेटमध्ये लिहून घेणार. काय करणार, ब्रॅकेटमध्ये लिहून घेणार. जसं x² - 2x² - 9 आणि इकडे आपण काय करतोय, ॲडिशन करतोय ना, तर हे लिहून घेणार. ही स्टेप जमेल का तुम्हाला, ही स्टेप जमेल का, एकदम सिंपल स्टेप आहे. ओके, त्यानंतर काय करणार, ब्रॅकेटमध्ये लिहिल्यानंतर आता ब्रॅकेटमधून बाहेर काढणार. ब्रॅकेटमधून लिहिल्यानंतर ब्रॅकेटमधून बाहेर काढताना काय करायचं, इथं बघा हा प्लस आहे ना, बघा सध्याला प्लस आहे म्हणून काही फरक पडणार नाही, पण जेव्हा मायनस येईल नाही तर मायनस, तेव्हा काय होईल, हे जे नंतरचं ब्रॅकेट असते याचे सगळ्यांचे साईन चेंज करतात, सगळ्यांचे साईन चेंज करतात, हे लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यात पहिले काय करायचं, ब्रॅकेट रिमूव्ह करताना पहिला जो ब्रॅकेट आहे याचा तर काही साईन चेंज होणार नाही, जशाच्या तसं लिहायचं. x³ - 2x² - 9. हे बघ, इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर प्लस आहे, प्लस आहे म्हणून काही टेन्शन नाही बरं का. जर मायनस असतं तर सगळ्यांचे साईन चेंज झाले असते. मायनस काय करतो, साईन चेंज करू. आपण सबट्रॅक्शन करताना साईन चेंज नाही करायचो का. इथं आपण काय करतोय, जेव्हा असं आडवं ॲडिशन करतोय तर ह्यावेळेस काय होणार आहे, यांचं साईन चेंज होणार आहे, पण मायनस असल्यावर चेंज होणार, प्लस असल्यावर चेंज होणार नाही. म्हणून आपण जशाच्या तसं सध्याला इक्वेशन लिहिणार. मग मला काही विद्यार्थी कमेंट करू शकतात, सर जर मग साईन चेंजेस झाले नाही तर ब्रॅकेट कशाला केलं. बघा, ब्रॅकेट ॲडिशनमध्ये त्याचा काही यूज नाही, सबट्रॅक्शनमध्ये यूज आहे. पण मला असं वाटतं सगळे क्वेश्चन तुम्हाला सिमिलर सॉल्व्ह करता आले पाहिजे म्हणून यामध्ये दाखवतोय. ओके, आता ही स्टेप समजली तुम्हाला. क्वेश्चन आपण ब्रॅकेटमध्ये लिहिला, काय करायचं होतं, ॲडिशन. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ब्रॅकेट रिमूव्ह करायचं आहे. इथपर्यंत समजलं. यानंतर काय करायचं आहे, ज्यांचे पॉवर सेम आहे त्यांना जवळजवळ लिहायचं आहे, हे काम करायचं आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात लाईक टर्म जे लाईक टर्म म्हणजे सारखे सारखे जे दिसणार आहे, म्हणजे पॉवर सेम आहे, व्हेरिएबल सेम आहे, व्हेरिएबल तर सगळ्यांचे सेमच राहणार आहे, पॉवर सेम आहे त्यांना शेजारी लिहायचं आहे. पहिलं काम हे करायचं आहे. मग सर इथं पहिले कोण आहे, x³ सगळ्यात मोठा कोण आहे, x³ बघा, क्यूब दिसतो याच्यामध्ये म्हणून मी क्यूब लिहितो, x³. त्याच्या साईनला पण विसरायचं नाही. त्यानंतर क्यूबवाला हा आहे बघा, म्हणून आपण काय करणार, प्लस 5x³. कळालं का, क्यूबच्या शेजारी क्यूब. त्यानंतर स्क्वेअर आहे, तर इथं काय लिहिलं, स्क्वेअरवाला -2x². आपल्याकडे आता स्क्वेअरवाला कोण आहे सर, स्क्वेअरवाला नाही आहे सर. मग नाही इथं बरजवळी शोधायचं नाही, ॲड पण करायचं नाही, जशाच्या तसं. स्क्वेअरच्या नंतर मग आपल्याकडे कोण नंबर आहे सर, ज्याचा पॉवर 1 आहे तो आहे, मग तो लिहून घ्या, 2x, राईट. लास्टमध्ये कॉन्स्टंट नंबर, कॉन्स्टंट कोण आहे, हा -9 आहे आणि हा +9. कळालं का काय केलं मी. ज्यांचे पॉवर सेम आहे त्यांना शेजारी लिहिलं, ज्यांचं कोणी सेम नाही त्यांना तरी पण नाही म्हणून ते शेजारी बाय कोइन्सिडेंटली आलेलं आहे. ओके, हे लक्षात ठेवा, हे कोइन्सिडेंटली आलेलं. बाकी कॉन्स्टंट नंबर सेम असो किंवा नसो शेवटीच लिहायचा. नाही तू म्हणशाल सर +9 -9 होतं म्हणून शेवटी लिहिलं का, नाही बाळांनो. नंबर जो असतो त्यांना एंडमध्येच लिहितो आपण, शिकलेलं ना आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये, राईट. आता यांचं ॲडिशन सबट्रॅक्शन काय होतं बघून घ्या. ॲडिशनच होणार आहे, x³ आणि x³ पॉवर सेम आहे, तर बघा याच्या शेजारी काही नाही म्हणजे काय, 1 असतो. तो 1 + 5 केलं तर किती येतं, 6, राईट. आणि ॲडिशनमध्ये व्हेरिएबलचं काही पॉवर चेंज करायची गरज नाही, मल्टिप्लिकेशनमध्ये चेंज होतं. बेसिकमध्ये शिकवलं होतं तुम्हाला म्हणून डायरेक्ट करतोय. x³ एकदाच लिहायचा ॲडिशन सबट्रॅक्शनच्या वेळेस, मल्टिप्लिकेशनच्या वेळेस आणि डिव्हिजनच्या वेळेस चेंज होतो. तर हे बघा x³ एकदाच लिहिला, फक्त कोइफिशियंटचं काय केलं, ॲडिशन केलं. आलं लक्षात. त्यानंतर बघा 2x² आणि 2x यांचं काही होणार नाही, कारण 2x² हा x पॉवर 1 आहे, यांचं काही होणार नाही, म्हणून जशाच्या तसं. अरे कळालं का. त्यानंतर +9 आणि -9 यांचं काय होणार आहे सर, यांचं +9 -9 डायरेक्ट कॅन्सल बी म्हणलं तर चालेल. म्हणजे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे 6x³ - 2x² + 2x. हे जे आहे यांना आपण काय म्हणणार आहे बाळांना, असं ब्रॅकेट करून पण लिहू शकतो. हे काय आहे, लाईक टर्म्स आहे. काय आहे, लाईक टर्म्स. तुम्हाला समजण्यासाठी पहिला क्वेश्चन समजला नसेल तर दुसरा क्वेश्चन व्यवस्थित बघा, तुमच्या स्क्रीनवरती तर येतच आहे. क्वेश्चन मला लिहायला थोडा टाईम लागेल तरी पण मी लिहितो. ओके, फक्त बोर्डकडे व्यवस्थित लक्ष द्या. चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी एवढे छान व्हिडिओज मी घेऊन येत आहे. जर तुम्ही लाईक कमेंट शेअर नाही केलं तर मला मोटिवेशन भेटत नाही, मग माझी इच्छा थोडीशी कमी होते व्हिडिओज बनवण्याची. ऑलरेडी माझं शेड्यूल खूप टाईट आहे बाळांनो, पण तरी देखील मी तुमच्यासाठी खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी अपलोड करून ठेवलेले आहे. डेली आपले व्हिडिओज मी काय करतो आहे, तुमच्यासाठी एक व्हिडिओज काय करतो आहे, सोडतो आहे. व्हिडिओज ऑलरेडी अपलोड आहे, पण एक सोबत त्याला सोडता येत नाही. एक करून काय करतो आहे, तुमच्यासाठी पब्लिक करत आहे. बरं, हां, क्वेश्चन बघा पहिले एकदा चेक करून घ्या. ओके आहे. ॲडिशन करायचं, यांचं पण ॲडिशन करायचं आहे ना सर. ॲडिशन करताना पहिले ॲन्सर लिहिताना काय करायचं, पूर्ण दिलेला क्वेश्चन ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचा. पहिलं काम तर आम्ही हेच करणार. तुमने हमको जो बोला आहे, ॲडिशन म्हणल्यावर पहिले मध्ये साईन प्लसचं. ओके ना. पुन्हा 5m⁴ - 3m³. माझ्याकडे लक्ष ठेवा बाळांनो, माझ्याकडे लक्ष ठेवा.
इकडे तिकडे बघू नका. कळालं की इथपर्यंत कळालं का? आता जे प्लसचं साईन आहे, प्लसचं साईन असलं म्हणून साईन चेंज होत नाही, पण आपण आता ब्रॅकेट रिमूव्ह करून घेऊ. पुन्हा जसं तसं -7x⁴ प्लस 5m³ प्लस 2√2 आहे मध्ये प्लस इकडं 5m⁴ मायनस 3m³ प्लस 2m² मायनस 3m आणि 6. ओके. आता काय करणार, लाईक टर्म म्हणजे पॉवर ज्यांचे सेम आहे त्यांना शेजारी. सगळ्यात मोठा पॉवर याची ती डिग्री कोणती, डिग्री सर 4 आहे, -7x. ओके, इथे एक्स लिहिलं. अरे वा इथं सुरुवातीला काय लिहिलं मी, एक्स लिहिलं. किती हुशार आहे मी, सॉरी या बाळांनो. ओके, हो ते राहत आहे, तुमच्यासोबत बोलताना झालं वाटतं असं. ठीक आहे, 7m⁴. आता 7 ज्याचा पॉवर 4 आहे, पॉवर 4वाला कोणार आहे, कोण आहे हे बघ, हा आहे बाळांनो. साईनसोबत लिहायचं प्लस 5m⁴. आता 4 नंतर कोणता घेतात, 3 ज्याचा पॉवर 3 आहे, बरोबर आहे. मग आपण लिहिलं प्लस 5m³. आता क्यूबवाला कोण आहे, हा आहे -3m³. कळतं की तुम्हाला काय करतोय. आता क्यूब नंतर सर आपल्याला छोटा कोण आहे, स्क्वेअरवाला कुठं दिसतोय याच्यात, सर हा आहे, एकच आहे, पण त्याच्यासोबत कोणी जोडीदार दिसत नाही त्याला. स्क्वेअरवाला दुसरा कोणी नाही, ते एकदाच लिहून घेतला. मग त्याच्या खाली कोण आहे सर, ज्याचा पॉवर 1 आहे. 1 म्हणजे कोण आहे सर, 1 म्हणजे कोण आहे, 1 म्हणजे हा आहे सर, -3m. राईट ना, -3m. आणि एंडमध्ये कॉन्स्टंट नंबर बघा, हा पण एक कॉन्स्टंट नंबर आहे आणि हा पण एक कॉन्स्टंट नंबर आहे. तर आपण लिहून घेऊया ना जशाच्या तसं. सांगा काही अडचण, एनी अडचण, समजलं. आता पहिले यांचं कॅल्क्युलेशन करू. बघा माइनस प्लस आपल्याला काय करायचं, माइनस करायचं. 7 में से 5 गया तो 2 आता है, बड़े नंबर का साइन -2. बाकी m⁴ जशाच्या तसा. कळ्या का भावचळ्या. त्यानंतर इकडे 5 मधून 3 गेले, प्लस आणि मायनस करणारे मायनस, आणि मोठ्या संख्या हा आहे, राईट ना 5. तर 5 मधून 3 गेले, 5 - 3 तर किती आलं, 2 + 2 येणार, कारण मोठा नंबर हा आहे. पुन्हा m⁴. येते लक्षात. आता त्यानंतर स्क्वेअरवाला कोणी नाही, तर जशाच्या तसा, स्क्वेअरवाल्यासोबत कोणी नाही.